असेल, त्यानंतर पाणी असेल, जंगले वगैरे म्हणतो आहे, या नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन सामग्रीचा कार्यक्षमरित्या या ठिकाणी वापर केलेला दिसून येतो आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आहे किंवा लक्षण सांगता येईल. दुसरं सांगता येईल की देशातील सर्व उत्पादन घटकांचा वापर करून उत्पादन घटकांची बेकारीही राहत नाही. म्हणजे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेले जे काही उत्पादनाचे घटक आहे ते सर्व उत्पादनाचे घटक त्या ठिकाणी वापर केला असता त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी किंवा बेरोजगारी राहत नाही, अशा प्रकारचं विवेचन हे एडविन कॅनन यांनी केलेलं दिसून येते. हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं सांगता येईल की देशात लोकांचे पालनपोषण योग्य प्रकारे होत असून त्यामुळे राहणीमानाचा जे काही दर्जा आहे तो दर्जा हा उच्च प्रतीचा राहत असतो आहे. नंतर सांगता येईल की देशातील लोकांचे कमाल आर्थिक कल्याण हे साधले जाते. त्यानंतर देशात अन्नधान्य मिळवण्यासाठी झगडे किंवा युद्धे हे होत नसतात. कारण याचं असं आहे की त्या देशामध्ये उपलब्ध असणारी जी काही नैसर्गिक साधनसामग्री आहे, घटक आहे, हे सर्व या ठिकाणी वापरले जातात आणि त्यामुळे त्या देशामध्ये कुठल्या प्रकारचे झगडे, तंटे म्हणा किंवा युद्ध या ठिकाणी निर्माण होत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य किंवा विधान हे कॅनन या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या सहाय्याने लोकसंख्या ही नियंत्रित केली जात नाही. त्यानंतर आहे की देशातील दरडोई उत्पन्न हे सर्वोच्च पातळीवर असते. त्यानंतर पर्याप्त लोकसंख्या आणि प्रत्यक्ष लोकसंख्या यातील विसंगती ही काय असते? शून्य असते. त्याला त्या पर्याप्त लोकसंख्या आणि प्रत्यक्ष लोकसंख्या यातील जी काही विसंगती आहे, समानता म्हणतो आहे, ही कशी असते? शून्य असते. आणि पर्याप्त लोकसंख्या ही देशाच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि अशी लोकसंख्या म्हणून पर्याप्त लोकसंख्येला या ठिकाणी दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. त्याला आपण आदर्श लोकसंख्यासुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर आहे की आज पर्याप्त असणारी लोकसंख्या ही नेहमीच पर्याप्त ठरेल असेही नाही. म्हणजेच पर्याप्त लोकसंख्येची संकल्पना जी आहे ही संकल्पना ही बदलती किंवा बदलणारी असते, अशा प्रकारचं या ठिकाणी विश्लेषण हे एडविन कॅनन या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं दिसून येते. या सिद्धांताचे उदाहरण व आलेखाच्या सहाय्याने या ठिकाणी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं कोष्टक दिलेलं आहे. त्या कोष्टकामध्ये 4 कॉलम. पहिल्या कॉलममध्ये एकूण लोकसंख्या ही कोटीमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय किंवा एकूण उत्पन्न हे कोटी रुपया मोजलेले आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आहे. तिसऱ्या कॉलममध्ये दरडोई उत्पन्न हे रुपयामध्ये मोजलेले आहे. आणि चौथा आहे लोकसंख्या ही न्यून आहे, अतिरिक्त आहे की पर्याप्त आहे, या प्रकारचं हे या चौथ्या कॉलममध्ये याचे मापन केलेलं आहे. एकूण लोकसंख्या ही 30 कोटी, 32 कोटी, 34, 36, 38, 40, 42, 44 आणि 46 अशी लोकसंख्येचं या ठिकाणी मापन केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न हे उत्तरोत्तर वाढत जाणारं आहे. आणि त्यानंतर दरडोई उत्पन्न हे विशिष्ट बिंदूपर्यंत वाढणारं आहे आणि त्यानंतर दरडोई उत्पन्न हे घटू शकते. म्हणजे एकूण लोकसंख्या ही 30 कोटीवरून या ठिकाणी 34 कोटी असेल तर त्या देशाची लोकसंख्या ही न्यून लोकसंख्या असं या ठिकाणी गणलेलं आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न ह्या लोकसंख्येपेक्षा कसं आहे 30-32 कोटीपेक्षा या ठिकाणी कसं आहे जास्त आहे. किंवा 4557 आणि त्यानंतर 36 कोटी लोकसंख्या असताना त्या देशातील राष्ट्रीय उत्पन्न किंवा एकूण उत्पन्न हे 6300 कोटी रुपये आहे. तर त्या देशातील दरडोई उत्पन्न हे 175 रुपये आहे. म्हणजे या पर्याप्त लोकसंख्येच्या बिंदूच्या ठिकाणी लोकसंख्या ही पर्याप्त किंवा आदर्श लोकसंख्या म्हणून गणली गेली आहे. आणि त्यानंतर लोकसंख्या ही वाढत आहे, परंतु त्या वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये एकूण उत्पादनसुद्धा काय असतं या ठिकाणी वाढत आहे. परंतु एकूण उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत आणि एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये दरडोई उत्पन्न हे कमी किंवा घटत झालेलं दिसून येते. म्हणजे या ठिकाणी अतिरिक्त लोकसंख्या जर निर्माण झाली तर त्या देशातील असलेले जे काही दरडोई उत्पन्न आहे हे दरडोई उत्पन्न कमी होत जाते. अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही मापन हे या कोष्टकाच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल. त्यानंतर
खालच्या बाजूला आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये x अक्षावर एकूण लोकसंख्या हे कोटीमध्ये मोजलेली आहे, तर y अक्षावर दरडोई उत्पन्न याचे मोजमाप केलेले आहे. त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्हाला की हा आरंभबिंदू आहे, त्यानंतर क, ख, ग हे बिंदू मोजलेले आहे आणि या x अक्षावर लोकसंख्या 30 कोटीपासून तर या ठिकाणी 46 कोटीपर्यंत लोकसंख्येचे मोजमाप केलेले आहे. तर अक या बिंदूच्या ठिकाणी प नावाचा जो काही वक्र आहे, हा वक्र लोकसंख्येचा वक्र किंवा पर्याप्त लोकसंख्येचा वक्र दर्शवतो आहे. तर अक या बिंदूच्या ठिकाणी न या ठिकाणी साधलेला आहे, म्हणजे तो वक्र किंवा आलेख न बिंदूच्या ठिकाणी संतुलन पावलेला आहे. म्हणजे सुरुवातीला लोकसंख्या ही या आरंभ बिंदूपासून ती पुढे आहे आणि ती पुढे पुढे वाढत जाणारी या लोकसंख्या जसजशी वाढेल, म्हणजे या बिंदूपासून 30 कोटी, 32 कोटी, 34, 36 आणि 36 या विशिष्ट बिंदूपर्यंत ख या विशिष्ट बिंदूपर्यंत जर लोकसंख्या आली तर या बिंदूच्या ठिकाणी पर्याप्त लोकसंख्या किंवा आदर्श लोकसंख्या ही निर्माण झालेली असते. आणि त्या अलीकडची जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती काय दर्शवते? न्यून लोकसंख्या दर्शवते. आणि या न्यून लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जी काही पातळी आहे, ही पातळी निर्वाह पातळी म्हणून दर्शवत असते. आणि त्याच्यानंतर म्हणजे ख द या विशिष्ट आदर्श किंवा पर्याप्त लोकसंख्येच्या नंतर जर लोकसंख्या वाढली तर या ठिकाणी वेतन पातळी ही निर्धारित झालेली असते आणि या वेतन पातळीला लोकसंख्या कशी असते? अतिरिक्त लोकसंख्या निर्माण झालेली दिसून येते. आणि या बिंदूच्या ठिकाणी म्हणजे कोणत्या ख द किंवा अख ही जी काही पर्याप्त लोकसंख्या आहे, हे बिंदू आहे, या बिंदूच्या ठिकाणी लोकसंख्या ही आदर्श लोकसंख्या म्हणून गणली जाते. परंतु त्याच्या अलीकडची जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती अतिशय काय झाली, या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे, परंतु या वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये उत्पन्न, त्यानंतर दरडोई उत्पन्न हे सुद्धा वाढले दिसून येते. परंतु या विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी म्हणजे द या बिंदूच्या समतोल बिंदूच्या ठिकाणी दरडोई उत्पन्न कसे आहे, या ठिकाणी सर्वोच्च पातळीवर आहे किंवा कमाल पातळीवर आहे. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे की पर्याप्त लोकसंख्या किंवा आदर्श लोकसंख्येचा या ठिकाणी समतोल निर्माण पावलेला दिसून येते. परंतु त्याच्यानंतर जर का लोकसंख्या ही वाढत राहिली तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या किंवा प्रश्न त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेले दिसून येतात. म्हणजे वेतन पातळी या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते आणि द बिंदूपासून तर म बिंदूपर्यंत या ठिकाणी जो काही लोकसंख्येचा जो काही आलेख आहे, हा आलेख या ठिकाणी खाली आलेला आहे. आणि विशिष्ट नंतर आणखी परत जर लोकसंख्या वाढली म्हणजे ग या बिंदूनंतर आणखी लोकसंख्या वाढली तर या ठिकाणी काय होते, अतिरिक्त असं लोकसंख्येचा विस्फोट म्हणून या ठिकाणी या प्रकारची समस्या निर्माण झालेली दिसून येते आहे. तर सांगता येईल आपल्याला की अख म्हणजे जेव्हा अखपेक्षा जास्त वाढते तेव्हा दरडोई उत्पन्नामध्ये घट होत असल्याचे द म या वक्राने दर्शविलेले आहे. आणि त्यापेक्षा लोकसंख्या अगपेक्षा वेगाने वाढू लागली तर दरडोई उत्पन्नात घट होऊन वक्र हा खाली येऊ लागतो. आणि त्यानंतर मात्र घटत्या उत्पादन फलाचा नियम काय होतो आहे, कार्यान्वित होत असतो. म्हणून अखपेक्षा जास्त असणारे लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्या होय. म्हणजे या पर्याप्त लोकसंख्येचे प्रमाण देशाने ओलांडल्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या ही ठरत असते, कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर दरडोई उत्पन्नाचे प्रमाण हे कमी होत जाते. पण प्रश्न असा निर्माण होतो की पर्याप्त लोकसंख्येचे प्रमाण एखाद्या देशात कायम राहू शकते का? तर आपण यापूर्वी पाहिले आहे की पर्याप्त लोकसंख्या असताना देशातील नैसर्गिक संसाधने, त्याचबरोबर देशातील तंत्रज्ञान, भांडवल इत्यादी साधनांचा जास्तीत जास्त
चांगला वापर होऊन राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यामध्ये वाढ होत असते. परंतु ही परिस्थिती कायम पुढे राहू शकत नाही, कारण नवीन तंत्रज्ञान व वैज्ञानिक शोध, त्याचबरोबर युद्ध असेल, आर्थिक व राजकीय धोरणातील बदल असेल, साधनांची उपलब्धता किंवा टंचाई या विविध कारणांमुळे उत्पादन प्रमाणामध्ये बदल होत असतात. अशा प्रकारच्या या ठिकाणी या पर्याप्त किंवा आदर्श लोकसंख्या या डायग्राम आणि कोष्टकाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करता येईल. त्यानंतर या सिद्धांताचे स्पष्टीकरण, या पर्याप्त लोकसंख्या विषयक सिद्धांताचे स्पष्टीकरण देत असताना यामध्ये प्रामुख्याने न्यून लोकसंख्या आणि अतिरिक्त लोकसंख्या या दोन संकल्पना बघणे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण अंडर पॉप्युलेशन किंवा न्यून लोकसंख्या कशाला म्हणायचं की समजा विशिष्ट वेळी देशातील नैसर्गिक साधनसामग्री, भांडवलाचा पुरवठा आणि उत्पादनाचे तंत्र स्थिर असताना देशातील लोकसंख्येत वाढ झाली असता दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर ती त्या देशाची न्यून लोकसंख्या ही होत असते. तर अतिरिक्त लोकसंख्या किंवा ओव्हर पॉप्युलेशन ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पनेचा अर्थ किंवा व्याख्या अशी देता येईल की देशाची लोकसंख्या वाढत गेल्यास, सरासरी दरडोई उत्पन्नात घट होऊ लागल्यास ती त्या देशाची अतिरिक्त लोकसंख्या होय. आणि वाजवी लोकसंख्येपेक्षा, दुसरे या ठिकाणी सांगता येईल की वाजवी लोकसंख्येपेक्षा जास्त असणारे लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या होय. अशा प्रकारची व्याख्या ही अतिरिक्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यानंतर सांगता येईल की विविध शास्त्रज्ञांनी पर्याप्त, त्यामध्ये प्रोफेसर रॉबिन्स, त्यानंतर कॉर सँडर्स यांचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर डॉल्टन यांचा दृष्टिकोन, अशी 3 दृष्टिकोन या ठिकाणी महत्त्वाचे आहे. परंतु या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा जो काही दृष्टिकोन आहे तो डॉल्टनचा दृष्टिकोन या ठिकाणी मी घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की एखाद्या देशाची लोकसंख्या पर्याप्त लोकसंख्येपेक्षा किती जास्त किंवा किती कमी आहे हे दर्शवायचं असेल तर या ठिकाणी डॉल्टनचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि हा दृष्टिकोन दर्शवण्याकरिता त्याने जे काही सूत्र सांगितले आहे ते सूत्र असं आहे किंवा समीकरण ते म्हणजे m बरोबर m = a-0 डिवायडेड बाय o. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणू विसंगती बरोबर प्रत्यक्ष लोकसंख्या वजा पर्याप्त लोकसंख्या भागीला पर्याप्त लोकसंख्या. m बरोबर विसंगती, a बरोबर प्रत्यक्ष लोकसंख्या आणि o बरोबर पर्याप्त लोकसंख्या. या हे जे काही इंग्रजी शब्द या ठिकाणी वापरले आहे याचा या ठिकाणी जी काही विसंगती म्हणतो आहे ही विसंगती काढण्याचं काम डॉल्टन यांनी केलेलं दिसून येते. आता हे विसंगती काढण्याकरिता m > 1 असेल म्हणजे त्या देशाची अतिरिक्त लोकसंख्या असेल तर यामध्ये गणलं गेलं आहे की विसंगतीचे उत्तर जर पॉझिटिव्ह किंवा धन असेल किंवा अधिक असेल तर ती त्या देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त आहे असं समजावं. दुसऱ्या ठिकाणी सांगितलं आहे त्यांनी की m < 1 म्हणजे विसंगतीचे उत्तर किंवा या ठिकाणी समायोजन अभावाची जी काही मात्रा आहे ती जर उणे असेल किंवा निगेटिव्ह आले असेल तर त्या देशाची लोकसंख्या ही ऋण लोकसंख्या म्हणून समजावी. तर तिसरं सांगितलेलं आहे डॉल्टन यांनी विसंगतीचं सूत्र की m = 0 जर समायोजन अभावाची मात्रा किंवा विसंगतीचे उत्तर 0 किंवा 0 आले असेल तर त्या देशाची पर्याप्त व वाजवी व आदर्श लोकसंख्या समजावी. म्हणजे m = 0 आले असेल तर त्या देशाची लोकसंख्या ही पर्याप्त किंवा त्या ठिकाणी पर्याप्त आदर्श
लोकसंख्या ही समजावी, अशा प्रकारच्या या ठिकाणी समीकरणाची मांडणी ही डॉल्टन यांनी केलेली दिसून येते. त्यानंतर या सिद्धांतावर विविध अर्थशास्त्रज्ञांनी, विविध अभ्यासकांनी टीकासुद्धा केलेली आहे किंवा आक्षेपसुद्धा घेतलेला आहे. कारण पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत हा माल्थसच्या सिद्धांतापेक्षा अनेक बाबतीमध्ये श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठ असला तरीही टीकाकारांना या सिद्धांतात पर्याप्त लोकसंख्या ही संकल्पना काल्पनिक वाटून राहिली. लोकसंख्या ही काल्पनिक वाटत आहे. म्हणजे अशा प्रकारची टीका या माध्यमातून या पर्याप्त लोकसंख्या सिद्धांतावर केलेली दिसून येते. या ठिकाणी मी 9 टीका किंवा आक्षेपांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. त्यामधील सांगता येईल की वस्तुस्थितीशी विसंगत असे गृहीतकांचा समावेश कॅनॉन यांनी आपल्या पर्याप्त लोकसंख्या सिद्धांतामध्ये केलेला दिसून येते किंवा गृहीत धरलेला आहे की काम करणाऱ्या लोकांचे एकूण लोकसंख्येशी असणारे प्रमाण हे कायम असते. काम करणाऱ्या लोकांचे एकूण लोकसंख्येशी असणारे प्रमाण हे कायम असते, परंतु डायनॅमिक इकॉनॉमीमध्ये किंवा गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये हे प्रमाण कायम राहिल्याचे आढळत नाही. याचं उदाहरण जर द्यायचं झालं असं तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक युरोपीय राष्ट्रातील जवान हे युद्धामध्ये कामी आले आणि त्यामुळे त्यानंतर महायुद्ध समाप्तीनंतर संबंधित राष्ट्रात एकूण लोकसंख्येशी कार्यकारी लोकांचे किंवा कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण हे कमी झाल्याचे आढळून आले आहे. हे याचं या ठिकाणी उदाहरण सांगता येईल. तसेच शास्त्रीय शोधामुळे आणि उच्च राहणीमानामुळे जो राहणीमानाचा दर्जा आहे त्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रातील लोकांचे सरासरी आयुर्मान वाढत आहे आणि एकूण लोकसंख्येच्या वृद्धांच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येते. असं एक जी काही त्यांनी गृहीतके जी काही मांडली होती ही गृहीतके या वस्तुस्थितीशी काय विसंगत असल्याचं दिसून येते आहे. दुसरं सांगता येईल की कल्पना ही वास्तव काल्पनिक आहे. कल्पना जी काही त्यांनी मांडली पर्याप्त लोकसंख्येची ही संकल्पना कशी आहे वास्तव व काल्पनिक आहे. कारण या सिद्धांतानुसार ज्या लोकसंख्येला दरडोई उत्पन्न हे सर्वोच्च असेल ती त्या देशाची पर्याप्त लोकसंख्या होय अशा प्रकारचं विधान हे कॅनॉन यांनी केलेलं होते. परंतु दरडोई उत्पन्न शोधून काढण्यासाठी एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती असणं आवश्यक आहे आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा शोधून काढत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि यामध्ये अल्पशी जरी चूक झाली तरी पर्याप्त लोकसंख्येचा आकडा हा चुकीचा येऊ शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी जी काही कल्पना आहे ही कल्पना वास्तव व काल्पनिक आहे अशा प्रकारचं जे काही मत मांडलेलं आहे ते विल्यम बेव्हरिज यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की पर्याप्त लोकसंख्येची संकल्पना ही कशी आहे काल्पनिक स्वरूपाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर सांगता येईल की गतिशील अर्थव्यवस्था डायनॅमिक इकॉनॉमी म्हणतो आहे की पर्याप्त लोकसंख्येच्या सिद्धांतात अर्थव्यवस्था ही गतिशील अर्थव्यवस्था आहे असं गृहीत धरलं आहे. परंतु देशातील नैसर्गिक साधनसामग्री, भांडवलाचा साठा, उत्पादन तंत्र हे सर्व घटक या ठिकाणी कसे असतात स्थिर व कायम असतात. परंतु प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्था ही गतिशील असते. कारण नवनवीन साधनसामग्रीचे या ठिकाणी शोध लागलेले असतात किंवा शोध लागलेले आहे. परदेशातून भांडवल सामग्री हे आयात केली जात असते. त्याचबरोबर तांत्रिक ज्ञानामध्ये सतत विविध प्रकारचा भर पडत असतो आहे. त्यामध्ये एखाद्या देशाच्या पर्याप्त लोकसंख्येचा आकार हा निश्चितपणे सांगणे कठीण आहे. अशा एखाद्या विशिष्ट वेळी आदर्श ठरणारी लोकसंख्या ही काही कालावधीनंतर
कमी किंवा न्यून ठरण्याची काय असते, दाट शक्यता असते. अशा प्रकारची टीकासुद्धा या ठिकाणी केलेली दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्येच्या गुणात्मक बाजूकडे या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कारण हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत लोकसंख्येला देशातील दरडोई उत्पन्न जास्तीत जास्त असले तरी त्या देशाची लोकसंख्या ही वाजवी, आदर्श आणि मुक्त लोकसंख्या ठरत असते. परंतु वाजवी लोकसंख्येमध्ये गुणात्मक बाजूकडे दुर्लक्ष झालेले आहे. कारण लोकांची गुणवत्ता, त्यानंतर त्या देशामध्ये असलेली साक्षरता, नैतिकता, सुदृढता, राष्ट्रप्रेम इत्यादी ज्या काही बाबी आहेत, गोष्टी आहे, यात विचारात घेतल्याचे दिसून येत नाही. अशा प्रकारची टीका होत असते, झालेली आहे. त्यानंतर सांगता येईल की आर्थिक घटका इतकेच राजकीय व लष्करी घटकसुद्धा महत्त्वाचे असतात. कारण या सिद्धांतामध्ये किंवा सिद्धांताची मांडणी करीत असताना हे गृहीत या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. परंतु या इतर बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. विशेषतः राजकीय व लष्करी दृष्टिकोनातूनही वाजवी लोकसंख्येचा विचार हा व्हायला पाहिजे किंवा झाला पाहिजे. कारण युद्धकाळात दरडोई उत्पन्नापेक्षा देशाच्या संरक्षणाची जी काही बाब आहे, ही बाब अतिशय महत्त्वाची ठरत असते. म्हणून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा लष्कराच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना अतिशय महत्त्वाची, उपयुक्त ठरू शकते. अशा प्रकारची टीका या ठिकाणी होताना दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की सार्वजनिक धोरण ठरवण्यासाठी निरुपयोगी ठरत असते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न विभाजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की सैद्धांतिक महत्त्व, कारण हा जो सिद्धांत आहे हा सैद्धांतिक दृष्टिकोने अतिशय महत्त्वाचा ठरतो. परंतु प्रत्यक्षात पर्याप्त लोकसंख्येची अवस्था ठरवणे फार कठीण आहे. अतिरिक्त लोकसंख्या असणाऱ्या देशात लोकसंख्या कमी करणे किंवा न्यून लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रात किंवा देशात लोकसंख्येमध्ये वाढ घडवून आणणे सहज हे शक्य नाही. म्हणून हे सैद्धांतिकदृष्ट्या या ठिकाणी जे काही महत्त्व आहे हे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. त्यानंतर सांगता येईल लोकसंख्या कमी अगर जास्त का होते याचे स्पष्टीकरण आपल्याला या सिद्धांतातून मिळू शकत नाही. त्यानंतर सांगता येईल की हा सिद्धांत अस्पष्ट व अव्यावहारिक आहे. हा सिद्धांत अस्पष्ट व अव्यावहारिक आहे. अशा प्रकारची टीका आहे हाउसर, डंकन, रायटर, मोबट, ब्युरिज व हिक्स या विविध विचारवंतांनी या ठिकाणी आक्षेप किंवा टीका घेतलेली दिसून येते. कारण पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत हा अस्पष्ट व अव्यावहारिक आहे अशा प्रकारचं मत या विविध टीकाकारांनी या ठिकाणी केलेलं दिसून येते. कारण प्रत्यक्षामध्ये या सिद्धांताचा फायदा किंवा उपयोग होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. त्यानंतर तिसरा सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. या दोन सिद्धांताच्या थोडा वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा असा सिद्धांत आहे. या सिद्धांताचा उदय व विकास या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहूया. कारण थॉमस माल्थस व डॉक्टर एडविन कॅनन यांचा पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत आणि या दोन सिद्धांताच्या व्यतिरिक्त जी काही मांडणी करण्यात आली, ही मांडणी आर्थिक विकासाचा लोकसंख्या वाढीवर होणारा जो काही प्रभाव आहे, जो काही परिणाम आहे, हा परिणाम या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये सांगितल्याचा दिसून येते. या सिद्धांताचा उदय व विकास 20व्या शतकात लोकसंख्या व आर्थिक विकास यांच्यातील दृढ नात्याचा संबंध मांडण्याचा जो काही प्रयत्न झाला, या प्रयत्नातून लोकसंख्या संक्रमण ही संकल्पना यामध्ये उदयाला आली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. लोकसंख्या संक्रमणासंबंधी विविध सैद्धांतिक विवेचन करण्यात आले. त्यामध्ये सर्वप्रथम लँड्री यांनी 1909 विवेचन केले. त्यानंतर वॉरन थॉम्पसन यांनी 1929 विवेचन केले. त्यानंतर फ्रँक नोटेस्टीन यांनी 1945 विवेचन केले. त्यानंतर सी.पी. ब्लॅकर 1947 विवेचन केले.
तसेच कॉल सॅक्स यांनीसुद्धा लोकसंख्या संक्रमणाचे काय केलेले आहे, विश्लेषण किंवा अभ्याससुद्धा या ठिकाणी केलेला दिसून येते. परंतु जन्म अथवा मृत्यूदर या संदर्भामध्ये लोकसंख्या संक्रमणाचे जे काही विवेचन आहे, हे विवेचन प्रथमतः फ्रँक नोटिस्टीन यांनी केल्यामुळे लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताचे जनकत्व खऱ्या अर्थाने फ्रँक नोटिस्टीन या अर्थशास्त्रज्ञांकडे जाते आहे. याचं कारण काय आहे की जन्म अथवा मृत्यूदर या संदर्भामध्ये जे लोकसंख्या संक्रमणाचे जे काही विवेचन केले आहे किंवा अध्ययन जे काही केले आहे, या अध्ययनाच्या संदर्भामध्ये जो काही सिद्धांताची मांडणी केली, ही मांडणी केल्यामुळे या सिद्धांताचे जनकत्व या फ्रँक नोटिस्टीन या अर्थशास्त्रज्ञाकडे खऱ्या अर्थाने गेले आहे. त्यानंतर आहे की युरोपातील अनेक देशांच्या लोकसंख्या बदलांच्या अभ्यासावर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत काय आहे, आधारित आहे किंवा आधारलेला आहे. अनेक युरोपीय देशांच्या संदर्भामध्ये जे लोकसंख्याविषयक बदल घडून आले, त्या बदलांच्या अभ्यासावर हा सिद्धांत या ठिकाणी आधारलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे आर्थिक विकासाचा लोकसंख्या वाढीवर जो काही प्रभाव आहे, हा प्रभाव सांगण्याचा प्रयत्न हा सिद्धांत करतो आहे. तर त्यानंतर आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची जी काही मूलतत्वे आहे, जी काही या सिद्धांताची प्रिन्सिपल सांगितली आहे, ही प्रिन्सिपल या ठिकाणी मी विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी सांगितलेली आहे की लोकसंख्येतील वाढ आणि आर्थिक विकास यांचा जवळचा दृढ असा संबंध आहे. लोकसंख्या आणि आर्थिक विकास. त्यानंतर आहे की लोकसंख्येतील वाढ ही चक्रीय स्वरूपाची असते. लोकसंख्येतील वाढ ही चक्रीय स्वरूपाची असते. जसं आपण म्हणतो आहे की व्यापार चक्रामध्ये जसं तेजी असेल, मंदी असेल, घसरण असेल वगैरे वगैरे, अशा या म्हणजे जे काही चक्र आहे, या चक्राच्या स्वरूपामध्ये जे काही लोकसंख्येतील वाढ निर्माण होते, ही वाढ चक्र कशी आहे, चक्रीय स्वरूपाची आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी हे मूलतत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि हे चक्र या विविध अवस्थांमधून जे काही स्टेज आहे, ज्या काही अवस्था आहे, पायऱ्या आहे, या पायऱ्यांमधून काय होते, कार्यन्वित ही होत असते. अशा प्रकारचं हे मूलतत्व या ठिकाणी सांगितलेलं दिसून येते फ्रँक नोटिस्टीन वगैरे. त्यानंतर आहे की लोकसंख्या वाढीच्या 4 अवस्था असतात. प्रथम अवस्था असेल, द्वितीय अवस्था, तृतीय आणि चतुर्थ अवस्था. सुरुवातीला ही मंद वाढ, नंतर जलद व स्फोटक वाढ, पुन्हा मंद वाढ व शेवटी स्थिर वाढ, अशा या 4 अवस्था होत. परंतु प्रामुख्याने या सिद्धांतामध्ये आपल्याला 3 अवस्थांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नंतर आहे की लोकसंख्या संक्रमणात लोकसंख्या जलद वाढण्याच्या अवस्थेत जन्मदरातील वाढीपेक्षा मृत्यूदर हा कमी होणे हे कारण काय आहे, महत्त्वाचे ठरते आहे. म्हणजे या सिद्धांतामध्ये लोकसंख्या जलद वाढण्याच्या अवस्थेत जन्मदरातील वाढीपेक्षा मृत्यूदर कमी होणे हे एक महत्त्वाचे कारण म्हणून या सिद्धांताचं काय आहे, मूलतत्व या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर आहे लोकसंख्येतील वाढ मंदावत असताना जन्मदराबरोबर मृत्यूदर हा कमी होत असला तरी मृत्यूदर महत्त्वाची भूमिका हा पार पाडत असतो. मृत्यूदर जे आहे, हा मृत्यूदर अतिशय महत्त्वाची भूमिका या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये आपली भूमिका पार पाडत असतो. अशा प्रकारचं हे एक प्रिन्सिपल किंवा मूलतत्व या ठिकाणी घेतलेलं आहे. लोकसंख्या वाढीचा कल स्थिरावत असताना जन्मदर व मृत्यूदर दोन्ही या ठिकाणी निम्नतम किंवा निश्चितम पातळीवर या ठिकाणी पोहोचलेले दिसून येतात. या सिद्धांतानुसार लोकसंख्या वृद्धीचा चक्र काढला असता त्याचा आकार हा इंग्रजीतील यस या अक्षरासारखा असतो आहे. म्हणजे जसं या ठिकाणी म्हटलं आहे की सुरुवातीला की लोकसंख्येतील वाढ ही चक्रीय स्वरूपाची असते आणि हे चक्र वेगवेगळ्या अवस्थांमधून किंवा पायऱ्यांमधून किंवा टप्प्यांमधून काय होत असते, कार्यान्वित झालेले दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की हा सिद्धांत अधिक शास्त्रशुद्ध असून त्यात आर्थिक विकासाच्या 3 अवस्थांची कल्पना मांडलेली आहे आणि या विकासाच्या या प्रत्येक अवस्थेत जन्माचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण यांचे वैशिष्ट्यपूर्ण
या ठिकाणी महत्त्वाचा भाग या ठिकाणी या सिद्धांतामध्ये घेतलेला दिसून येते. आणि शेवटचं आहे या ठिकाणी मूलतत्व की लोकसंख्या संक्रमणाचे मूळ हे आर्थिक संक्रमणामध्येच आहे, असं या ठिकाणी हा सिद्धांत सांगतो आहे. त्यानंतर आहे या सिद्धांताचे स्पष्टीकरण, जे आपण 3 अवस्था अतिशय महत्त्वाच्या म्हटल्या होत्या. या 3 अवस्थांमध्ये पैकी प्रथम अवस्था, आणि त्यालाच आपण या ठिकाणी संक्रमणपूर्व अवस्थासुद्धा म्हणतो आहे. या संक्रमणपूर्व अवस्थेमध्ये नेमकं काय होते बघा या ठिकाणी, की जन्म व मृत्यूचे प्रमाण या ठिकाणी काय असते, जास्त असणे. जन्म व मृत्यूचे प्रमाण जास्त असणे हे पहिल्या किंवा प्रथम अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याला आपण संक्रमणपूर्व अवस्थासुद्धा असे संबोधलेले आहे. संक्रमणपूर्व अवस्था. त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या प्रथम अवस्थेमध्ये काय होते, की लोकसंख्येचा आर्थिक विकासावरील परिणाम, लोकसंख्येचा आर्थिक विकासावरील परिणाम सुद्धा अभ्यासणे महत्त्वाचं आहे. लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी असतो. या संक्रमणपूर्व अवस्थेमध्ये म्हणजे विकासाच्या पूर्व अवस्थेमध्ये या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी असतो. मागासलेपणाची अवस्था निर्माण झालेली दिसून येते. त्यामध्ये लोकांची अंधश्रद्धा, त्यानंतर धार्मिक प्रथा हे बळावलेल्या असतात. बालविवाहाची प्रथा, त्यानंतर शिक्षणाचा अभाव, राहणीमान, त्यानंतर आपल्याला सांगता येईल की सामाजिक कुप्रथा असेल, अशा विविध प्रथा या प्रथम अवस्थेमध्ये किंवा संक्रमणाच्या पूर्व अवस्थेमध्ये निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि ही एक अवस्था एक मागासलेपणाची अवस्था म्हणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कारण या अवस्थेमध्ये जो लोकसंख्या वाढीचा वेग आहे, या लोकसंख्या वाढीच्या वेगामध्ये जन्मदर असेल व मृत्यूदर या दोघांचे प्रमाण या ठिकाणी कसे असते, जास्त असते. आणि त्यामुळे लोकसंख्या ही कमी असते. जन्मदर व मृत्यूचे प्रमाण हे खूप जास्त असते आणि त्यामुळे जे काही लोकसंख्येचे प्रमाण आहे त्या ठिकाणी कमी असते. त्यानंतर सांगता येईल की मृत्यूचा दर हा जास्त का असतो. मृत्यूचा दर हा जास्त का असतो, कारण यामध्ये निकृष्ट प्रतीचा आहार मिळत असतो. तसेच वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. तसेच गलिच्छ परिस्थिती, त्याला आपण अस्वच्छता वगैरे म्हणू. त्यानंतर बालमृत्यूचे प्रमाण अधिक असणे. प्रसूतीच्या काळामध्ये महिला मृत्युमुखी पडतात आणि त्यांचे जे काही प्रमाण आहे या स्त्रियांचे प्रमाण या ठिकाणी कसे असते, जास्त असते. म्हणून या पहिल्या अवस्थेमध्ये किंवा संक्रमणपूर्व अवस्थेमध्ये मृत्यूचा दर हा जास्त असतो. त्यानंतर आहे लोकसंख्या संक्रमणाची ही दुसरी अवस्था, त्याला आपण संक्रमण अवस्था म्हणू. आणि या संक्रमण अवस्थेमध्ये काय असते की मृत्यूदर कमी आणि जन्मदर हा जास्त होतो आहे. आणि यामुळे जलद जी काही लोकसंख्या वाढीचा दर आहे, या लोकसंख्या वाढीच्या अवस्थेत विकासावर त्याचा काय होतो असते, प्रतिकूल परिणाम होण्याची जास्त किंवा दाट शक्यता असते. मृत्यूदर कमी आणि जन्मदर जास्त, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर या द्वितीय अवस्थेमध्ये किंवा संक्रमण अवस्थेमध्ये लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आपल्या या ठिकाणी झालेले पाहायला मिळते. अन्नधान्याच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते. म्हणजे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे या ठिकाणी याचं संक्रमण झालेलं असतं. म्हणजे याला आपण संक्रमणाची अवस्थासुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो आहे. वाहतुकीच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाली दिसून येते. लोकांना चांगल्या प्रतीचा आहार उपलब्ध होत असतो. त्यानंतर राहणीमानाचा जो काही दर्जा आहे किंवा राहणीमानाच्या पातळीमध्ये वाढ झाली दिसून येते. या सर्वांचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होऊ लागतो आहे. आणि तसेच या द्वितीय अवस्थेमध्ये किंवा संक्रमण अवस्थेमध्ये शिक्षण विषयक सुविधांमध्ये सुधारणा झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे अशा या देशाच्या ज्या काही अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही जन्मदर
मृत्यूदर म्हणतो आहे हा जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर ह्या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो आहे. तर याच दुसऱ्या अवस्थेमध्ये वैज्ञानिक प्रगती झालेली दिसून येते. सामाजिक प्रथा परंतु या ठिकाणी कायम असतात. जो काही दैववादी दृष्टिकोन आहे हा दैववादी दृष्टिकोनाची जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती या संक्रमण अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक भेदभावसुद्धा निर्माण झालेले पाहायला मिळतात. जसं म्हणतो आहे की वंशाचा दिवा वगैरे असेल, मुलगा व मुलीमध्ये भेदभावसुद्धा या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेमध्ये किंवा संक्रमण अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर जन्मदराचे प्रमाण हे अपेक्षेप्रमाणे कमी न होता ते पूर्वीसारखेच कायम राहते आणि त्यामुळे लोकसंख्या ही झपाट्याने वाढते. म्हणजे संतती नियमाच्या साधनांचा प्रचारसुद्धा या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेमध्ये झालेला दिसून येतो किंवा वापर झालेला असेल, प्रसार झालेला आहे. परंतु या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त असतो आणि म्हणून दुसऱ्या अवस्थेला किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये किंवा संक्रमण अवस्थेमध्ये लोकसंख्येचा विस्फोट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. असं या ठिकाणी लोकसंख्या सिद्धांताचं या ठिकाणी ही दुसरी अवस्था आपण लक्षात घेतलेली आहे. त्यानंतर आहे लोकसंख्या संक्रमणाची तिसरी अवस्था, त्याला आपण संक्रमणोत्तर अवस्थासुद्धा असा आपण म्हणू शकतो. या अवस्थेमध्ये जन्मदर व मृत्यूदर ह्या ठिकाणी कमी असतो. जन्मदर व मृत्यूदर म्हणजे दोन्ही जे काही दर आहे हे दर आपल्याला कमी पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने काय झालेले असतात की मानवांच्या गरजा तसेच या ठिकाणी दरडोई उत्पन्न व राहणीमानाचा दर्जा इत्यादीवर विचार करण्याचा भाग वाढतो. म्हणजे मनुष्याच्या ज्या काही गरजा आहे ह्या गरजा कशा वाढतील किंवा कशा भागवल्या जातील या दृष्टिकोनातून विचार करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती या ठिकाणी बळावलेली दिसून येते. म्हणजे दरडोई उत्पन्न वाढेल, राहणीमानाचा दर्जा सुधारू शकतो, अशा प्रकारचा विचार करण्यास जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला तिसऱ्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते किंवा संक्रमणाच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर सांगता येईल की आर्थिक विकासाचा किंवा अर्थव्यवस्थेचा मोठा परिणाम हा लोकसंख्येवर झालेला दिसून येतो. आर्थिक विकासाचा किंवा अर्थव्यवस्थेचा मोठा परिणाम हा लोकसंख्येवर लोकसंख्येच्या वाढीच्या दरावर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जवळपास आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक विकास व लोकसंख्या वाढ यामध्ये जी काही परिस्थिती असेल ही परिस्थिती ही अनुकूल आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण या अवस्थेमध्ये शेतीप्रधान अवस्थेकडून प्रगत उद्योगप्रधान अवस्थेकडे या ठिकाणी वाटचाल या ठिकाणी निर्माण झाली दिसून येते. अशी ही तिसरी अवस्था किंवा संक्रमणोत्तराची अवस्था या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. जन्मदर व मृत्यूदर दोन्ही किमान पातळीवर येतात आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होऊ शकतो. त्यानंतर सांगता येईल की शिक्षण, समाजाची प्रगतिशीलता, शिक्षणाचा परिणाम यामुळे लोकसंख्या ही नियंत्रित होते. लोकांना या ठिकाणी शिक्षणाच्या ज्या काही सुविधा आहे ह्या सुविधा मिळालेल्या दिसून येतात आणि त्याचा परिणाम हा लोकसंख्या नियंत्रण हा कमी करण्यावर होऊ शकतो आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम हा कसा होतो आहे, अनुकूल स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि भारताची जी काही स्थिती आहे ही भारताची स्थिती ह्या तिसऱ्या अवस्थेमध्ये किंवा संक्रमणोत्तर अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संक्रमणोत्तर अवस्थेमध्ये पाहायला म्हणजे जवळपास भारत देश हा तिसऱ्या अवस्थेमध्ये वाटचाल करीत आहे किंवा संक्रमण करीत आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे मर्यादित लोकसंख्या वाढीच्या या अवस्थेत विकासाला काय होते, अडथळा निर्माण होत नाही असं या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या अवस्थेत किंवा संक्रमणोत्तर अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की सिद्धांतावरील आक्षेप किंवा टीका. जरी हा सिद्धांत लोकसंख्या व आर्थिक विकास या संदर्भामध्ये त्याचा जे काही प्रभाव आहे, त्याचा जो काही परिणाम आहे हा परिणाम आपल्याला या ठिकाणी पडलेला दिसून येतो. परंतु तरीही या सिद्धांतावर काय होते, या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी, तत्त्ववेत्यांनी या ठिकाणी आक्षेप किंवा टीकासुद्धा केलेल्या दिसून येतात. या टीका अशी केली जाते की जन्मदरात घट का घडून येते याबाबतचे स्पष्टीकरण हा सिद्धांत देण्यात अपयश ठरलेला दिसून येतो आहे असं आपल्या ठिकाणी ही टीका करता येईल. कारण या व्यवहारात सिद्धांताचा सुद्धा फारसा उपयोग होत नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कारण लोकसंख्येतील
भविष्यातील बदलासंबंधी जे काही निष्कर्ष काढण्यास व भावी काळातील अंदाज प्रक्षेपित करण्याच्या दृष्टीने हा सिद्धांत किंवा नियम आपल्याला फारसा उपयोगी पडणारा नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर म्हणता येईल की युरोपातील देशांच्या अनुभवावर हा सिद्धांत आधारलेला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलेला आहे किंवा गृहीत पकडलेला आहे. परंतु अनेक युरोपीय देशातील लोकसंख्येतील बदल हे निरनिराळ्या स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ स्पेनसारख्या देशात मृत्यूदरामध्ये घट होत असताना जन्मदराचे प्रमाणही सुद्धा या ठिकाणी घटत असल्याचे पाहायला मिळेल. स्पेन या देशामध्ये मृत्यूदरात घट होत असताना जन्मदराचे प्रमाणसुद्धा घटत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा सिद्धांत जो आहे किंवा नियम आहे हा जो काही युरोपीय देशावर आधारित आहे यावर जो काही गृहीत घेतलेला होता हा गृहीतसुद्धा या ठिकाणी आपल्याला फोल ठरल्याचा दिसून येतो आहे. त्यानंतर सांगता येईल की विकसित राष्ट्रांना हा सिद्धांत कितपत लागू पडेल याबाबत या सिद्धांताचे टीकाकार कसे आहेत साशंक आहेत. कारण अनेक विकसित राष्ट्रांमध्ये किंवा देशांमध्ये मृत्यूदरामध्ये घट झाल्याने लोकसंख्येत घटसुद्धा झालेली पाहायला मिळते असं या ठिकाणी आपल्याला आक्षेप आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सांगता येईल की आर्थिक विकासामुळे जन्मदरात घट का होते हा सिद्धांत जरी सूचित असला तरी अनेक विकसित राष्ट्रात आर्थिक विकासानंतर जे डेव्हलप झाल्यानंतर किंवा प्रगती झाल्यानंतर जन्मदर घटण्याची जी काही प्रक्रिया सुरू करण्याऐवजी आर्थिक विकास साधने करण्यासाठीच जन्मदर कमी करण्याची जी काही पूर्व अट आहे ही पूर्व अट त्या ठिकाणी तग धरू लागलेली आहे. त्यानंतर सांगता येईल बेग म्हणतात श्री बेग यांच्या मते केवळ आर्थिक घटकांवर आधारित सिद्धांत मांडणे अधिक धाडसाचे आहे. आर्थिक घटकांवर आधारलेला सिद्धांत जो आहे हा सिद्धांत मांडणे अधिक धाडसाचे कारण सरकारी पातळीवर लोकसंख्या नियंत्रणाला महत्त्व दिले जाते. आपण आपल्या देशामध्ये कुटुंब नियोजनाची योजना वगैरे म्हणतो आहे. कुटुंब नियोजन ह्या सरकारी पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न त्या देशामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल. त्यामुळे याचा लोकसंख्येतील बदलांवर काय होत आहे परिणाम झालेला दिसून येत आहे. म्हणून समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय घटकांचा या सिद्धांतामध्ये समावेश करणे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर विकसनशील राष्ट्रातील आणि आर्थिक संक्रमण व लोकसंख्या संक्रमण यांचे मार्ग या सिद्धांताप्रमाणे परस्पर नसून ते वेगवेगळे आहेत आणि विकसित देशातील शोधांचा लाभ विकसनशील देशांना किंवा राष्ट्रांना सहज हा मिळू शकतो. याशिवाय सांस्कृतिक गतिमत्तासुद्धाही वाढू शकते. अशा वेगवेगळ्या प्रकारची टीका या सिद्धांतावर केलेली आहे आणि सर्वच विकसनशील राष्ट्रांना हा सिद्धांत लागू पडत नाही असं या ठिकाणी एक आपल्याला टीका करता येईल. कारण श्रीलंका मलाया लॅटिन अमेरिका यासारख्या देशात जन्मदर स्थिर असूनही मृत्यूदर हा वेगाने घटत आहे आणि यावरून शेतीप्रधान अर्थव्यवस्था असणाऱ्या देशातही कृषीप्रधान असणाऱ्या देशातही किंवा राष्ट्रातही आर्थिक विकासाअभावी मृत्यूदर हा खाली आलेला दिसून येतो. अशा विविध टीका किंवा आक्षेप या सिद्धांतावर केलेले आहेत. असे असले तरीही या सिद्धांतामध्ये जन्मदर व मृत्यूदराचे विश्लेषण केले असल्यामुळे हा सिद्धांत वैज्ञानिक व्यावहारिक व यथार्थवादी तसेच सामाजिक आर्थिक घटकांचा विचार व प्रगत तसेच विकसित देशांवरही हा सिद्धांत लागू करता येत असल्यामुळे काय उपयुक्त आहे. अशा प्रकारची सिद्धांत हा उपयुक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे लोकसंख्या विस्फोट ही संकल्पनासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आपण लोकसंख्याशास्त्राचा अर्थ व्याख्या त्यानंतर लोकसंख्याविषयक सिद्धांत अशा विविध सिद्धांताची मांडणी केली आहे आणि या सिद्धांताच्या अनुषंगातून जो आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला होता किंवा अभ्यासलेला आहे. या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये लोकसंख्या विस्फोट ही दुसऱ्या अवस्थेत मध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते.
म्हणजे लोकसंख्या विस्फोट ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. कारण भारत हा अलीकडच्या काळात 3 विस्फोटामध्ये समोर जात आहे. त्यामध्ये एक ज्ञानाचा विस्फोट सांगता येईल, दुसरा सांगता येईल अपेक्षांचा विस्फोट आणि तिसरा सांगता येईल लोकसंख्येचा विस्फोट. आणि ही लोकसंख्या विस्फोट ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. कारण लोकसंख्या हे दुधारी शस्त्र आहे. लोकसंख्या हे दुधारी शस्त्र आहे आणि देशाच्या विकासाकरिता लोकसंख्येत वाढ होणे ही एक आवश्यक ती एक बाब आहे. कारण विकासात मनुष्याचा हिस्सा हा फार एक महत्त्वाचा आणि मोठा असतो. तर मनुष्यबळ जर का मनुष्यबळ नसेल तर नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करता येऊ शकत नाही. परंतु लोकसंख्या वृद्धी ही आवाक्याबाहेर गेल्यास त्याचे घातक परिणाम त्या देशाला सहन करावे लागतात किंवा भोगावे लागतात. परंतु भारत ह्या वेगवेगळ्या या विस्फोटांना या ठिकाणी सामोरे जात आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय याची ही संकल्पना आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं आहे. लोकसंख्या विस्फोट म्हणजे की एखाद्या भागात किंवा प्रदेशात किती लोक वास्तव्य करतात. एखाद्या भागात किंवा प्रदेशात किती लोक वास्तव्य करतात त्याला लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात. लोकसंख्या विस्फोट म्हणजे दुसरी व्याख्या सांगता येईल की जन्म आणि मृत्यू यांच्या संतुलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही बदल होतो हा बदल या ठिकाणी दर्शवला जातो. कारण जर का आपण या ठिकाणी लोकसंख्या विस्फोटामुळे देशासमोर अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे अनारोग्य, दारिद्र्य आहे, त्यानंतर बेसिक नीड्स पूर्तीचा प्रश्न असेल, त्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ असेल, बेकारी, प्रदूषणात नीतिमत्तेचा प्रश्न, राहणीमानाचा प्रश्न इत्यादी अनेक प्रश्न त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर किंवा राष्ट्रासमोर निर्माण झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या सर्व समस्यांचे मूळ कारण भारतातील लोकसंख्या विस्फोट हेच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये बोलता येईल. त्यानंतर 1930 नंतर या खंडातील बऱ्याच देशातील मृत्यूदर हा कमी होऊन विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर मृत्यूदर हा जास्त वेगाने कमी होऊ लागला. याचा परिणाम हा युरोपमध्ये आढळलेल्या दरापेक्षा कसा होता, जास्त होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण लोकसंख्येची ही वाढ सामान्य व वृत्तपत्रीय भाषेमध्ये विस्फोट, उद्रेक, अरिष्ट, बॉम्ब इत्यादी शब्दांनी ओळखले जाते. आणि लोकसंख्या विस्फोट म्हणून सामान्यतः ओळखल्या जाणाऱ्या या स्थित्यंतराची जी काही कारणे आहेत या कारणांच्या मृत्यूदरातील जलद गतीने जी काही होणारी जे घट आहे ही घट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा वेगवेगळ्या शब्दांनी लोकसंख्या विस्फोटाला आपण संबोधू शकतो आहे. आणि हे वेगवेगळे प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण झालेले आहे. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्या विस्फोट संकल्पना ही विकसनशील राष्ट्राकरिता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि लोकसंख्या विस्फोट संकल्पना म्हणजे आपण सुरुवातीलाच म्हटलं आहे की एखाद्या भागात किंवा प्रदेशात किती लोक वास्तव्य करतात ते या ठिकाणी लोकसंख्या विस्फोट होय. जेव्हा सरकारकडून लोकसंख्या नियंत्रणाबाबत योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही किंवा सरकारी धोरण आखल्या जात नाही किंवा प्रयत्न केला जात नाही अशांना या ठिकाणी लोकांकडून आवश्यक प्रतिसाद मिळत नाही तेव्हा लोकसंख्या विस्फोटाची अवस्था ही निर्माण होत असते. लोकसंख्या विस्फोटाची ही अवस्था जेव्हा सरकारकडून या ठिकाणी ज्या काही योजना असेल, जे काही धोरण असेल, प्रयत्न असेल, या प्रयत्नाकडून योग्य जो काही प्रतिसाद आहे हा प्रतिसाद जनतेला किंवा लोकांना मिळत नाही तेव्हा या ठिकाणी लोकसंख्या विस्फोट नावाची संकल्पना ही किंवा अवस्था ही निर्माण होत असते. भारत, चीन आणि जगातील अनेक देश या लोकसंख्या विस्फोटाला या ठिकाणी सामोरे जात आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी लोकसंख्या विस्फोटाबाबत तसेच वेगवेगळ्या लोकसंख्या शास्त्रज्ञांनी किंवा विचारवंतांनी आपापले विचार मांडण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. कारण लोकसंख्या विस्फोट ही एक मोठी एक समस्या किंवा एक गंभीर समस्या म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. या बाबतीमध्ये प्रसिद्ध
अर्थशास्त्रज्ञ माल्थस वगैरे आहे यांचे विचार आपण पाहिले आहे आणि त्यांचे जे काही अनुयायी आहेत यांचे विचार आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार सुद्धा लोकसंख्या जे काही संक्रमण आहे आणि त्यानुसार कोणकोणत्या समस्या निर्माण होतात याचा अभ्याससुद्धा आपण अलीकडच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे. आणि अशा या प्रकारे या सिद्धांतामध्ये दुसऱ्या अवस्थेत जर आपण पाहिलं जे काही अलीकडचा सिद्धांत होता संक्रमणाचा, त्या सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदर प्रति हजार लोकसंख्येमध्ये 35 ते 40च्या दरम्यान असतो, तर मृत्यूदर हा 15पेक्षा कमी झालेला असतो. त्यामुळे लोकसंख्या ही प्रतिवर्ष 2 किंवा त्यापेक्षा अधिक गतीने वाढते असं या ठिकाणी त्या सिद्धांताच्या आधारे आपल्याला सांगता येईल. कारण आहे भारतात 1961 ते 1991च्या दरम्यान जन्मदर हा 41.7 वरून 29.5% काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे जे लोकसंख्या संक्रमण जी काही आपण अवस्था पाहिलेल्या आहे या अवस्थांच्या संदर्भामध्ये भारताच्या बाबतीमध्ये लोकसंख्या विस्फोटाची अवस्था जर आपल्याला लोकसंख्या विस्फोटाची संकल्पना तपासून पाहायची असेल तर आपल्याला लोकसंख्या संक्रमण या सिद्धांताकडे आपल्याला जावे लागेल आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये किंवा कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या हे किती होती हे सुद्धा आपल्याला तपासून पाहता येईल. जन्मदर आहे, मृत्यूदर यांच्या आकडेवारी आपल्याला पाहता येईल, आपल्याला असं सांगता येईल. त्यानंतर आपल्याला डॉक्टर पॉल एरलिच यांनी द पॉप्युलेशन बॉम्ब या पुस्तकामध्ये लोकसंख्या विस्फोटाचे जे काही दुष्परिणाम आहे हे दुष्परिणाम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या ही कॅन्सरसारखी असते. सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या ही कॅन्सरसारखी असते. ती देशाला प्रारंभी आतून पोखरते व नंतर त्याचा संपूर्ण काय होते आहे, विनाश करते आहे. अशा प्रकारचं मत हे पॉल एरलिच या तत्ववैज्ञानिक किंवा विचारवंतांनी मांडलेलं दिसून येत आहे. अशा प्रकारे लोकसंख्या विस्फोटाच्या बाबतीमध्ये विविध विचारवंतांनी आपापले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जे काही समस्या निर्माण होते त्या समस्यासुद्धा कशा निर्माण होतात किंवा त्याचे दुष्परिणाम काय निर्माण झाले दिसून येतात याचासुद्धा अभ्यास याचासुद्धा अभ्यास किंवा अध्ययन करण्याचा प्रयत्न विविध विचारवंतांनी केलेला दिसून येते. एकंदरीत सांगता येईल की भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला असला तरी विद्यमान काळात आणि त्यापुढील अवस्थेत वाटचाल होत असल्याचे दिसून येते. कारण आरोग्यविषयक सुविधेमध्ये सुधारणा झाल्यामुळे जो काही मृत्यूचा दर होता या मृत्यूचा दर कमी पाहायला मिळतो आहे, परंतु जन्मदर हा वाढत आहे. त्यामुळेच लोकसंख्येचा विस्फोट या भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला आढळून येईल. करिता सरकारी पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असून आणि त्याला लोकांचे सहकार्यसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे असं या ठिकाणी लोकसंख्या विस्फोटाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. आणि इथेच या ठिकाणी जे 3 टॉपिक या ठिकाणी मी घेतलेले होते हे 3 टॉपिक या ठिकाणी संपलेले आहे आणि या ठिकाणी 3 टॉपिक संपलेले आहे. धन्यवाद.